मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. लेट्स प्ले डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती. पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू टाकण्यासाठी पहिलं षटक घेऊन गोलंदाज देखील आपण पाहिलं तर होते मैदानावरती सज्ज. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानावरती टाकला तर आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि अवांतर धावेच्या मदतीनं संघाचं खातं देखील आपण पाहिलं तर मैदानात उघडलं जाते. एक धाव येते, एका धावेच्या मदतीनं धावपल खोत आणि स्कोर कार्ड होती खातं देखील आपण पाहिलं तर खुललं जाते. यावेळचा चेंडू होता लेग स्टंप मिडल स्टिकच्या अगदी मधोमध अटॅक करण्याचा प्रयत्न होता. उंच पुरा गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य पंचांना पार करत एक जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा तो इथे मैदानावरती पेश करतोय आणि धावा देखील आपण पाहिलं तर येतात. 2 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. विकेटचं देखील आपण पाहिलं तर पतन होताना पाहायला मिळते. पहिला बॅटर पहिला फलंदाज आपण पाहिलं तर बाद होते. पहिल्याच षटकात पहिलं यश संपादित होते, पहिला धक्का. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. सिमेंट्स कळवा या संघाला आपण पाहिलं तर पहिला धक्का बसतोय. 2 धावा धावपल कोरते असताना पहिला बॅटर देखील आपण पाहिलं तर इथे बाद होतोय. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज आपण बघतोय निशांत राणा. एस के आर्यनच्या सोबतीला बॅटर मैदानात उतरतोय. एक गडी बाद 2. अकुट टाप्याचा चेंडू ताळवारपणे खेळलाय. फर्स्ट स्लिपमध्ये अडवला जातोय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु चुकीच्या एंडला फेकी होताना पाहायला मिळते. जर तीच पैकी गोलंदाजी एंडला असती तर कदाचित रनआउटच्या संभाव्यता आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. परंतु इथे एक धाव येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 3 धावा. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदान ते सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना देखील आपण बघतोय मैदान होती. एस के आर्यनच्या सोबतीला सौरभ खलोडे इथे आपण पाहिलं तर बॅटिंगला आलेत. आउटसाइड द लेग स्टंप आपण पाहतोय, खराब चेंडू होता, व्हाईट बॉल असेल की नसेल या गोष्टीच्या चर्चा सुरू आहेत. परंतु अंपायरचा इशारा काय असेल, पंचांचा निर्णय काय असेल आणि त्यावरती किती धावा असेल या गोष्टींच्या चर्चा आपण पाहतो. व्हाईट +2 आत्ताच्या 3 धावा. या 3 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कृत्य आकडे बदलतील. एक गडी बाद 6 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 धावा धावपल कृत्य आहेत. पहिलं षटक मैदान ती टाकला ते गो लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण ऑनलाईन यूट्यूबवरती पाहू शकाल. लाईव्ह कॉमेंट्री आपण ऐकू शकाल. डीचे ऑपरेटरचं कौतुक आहेत. सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. चौकार षटकार विकेट गेल्यानंतर ओव्हर संपल्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये काही सुमधुर संगीत देखील आपण ऐकतोय. गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर रूम देत चेंडू टाकला तर फेकी थोडीशी अस्तव्यस्त आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम छोट्या छोट्या चुका मैदानात करते. अतिरिक्त अवांतर बाईकच्या रूपानं एक धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 7 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. बॅटिंगसाठी सौरभ ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला एस के आर्यन. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये फील्ड केला. ते एक सिंगल न घेता एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. कोणतीही धाव देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केली जात नाही. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती टाकला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 7 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. यावेळचा चेंडू होता. सेकंड स्लिपमध्ये प्रयत्न होता चेल टिपण्याचा आणि तिथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक सिंगल येते. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत.
पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान टिकेला होते. अविनेश कुमार गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहिलं तर ब्ल्यू आर्मी मैदान ती पाहायला मिळते. एकाच कलरचे टी शर्ट ट्रॅक पॅन्ट परिधान करून हा संघ आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरलेला आहे. आणि बॅटिंग करणारी टीम देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही अतिशय तगड्या ताकदवान टीम आहे. दोन्ही तुल्यबळ टीम आहे. दोन्ही मातबर संघ आहेत. त्यामुळे एक चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. कौतुक करेल गोलंदाजचा अविनेश कुमारचं. विशेष करून तो पंचांच्या डाव्या हाताला पार करत गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला कोणत्या प्रकारे रूम न देता, कोणत्या प्रकारे हात खोलू न देता तो इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काय डॉट बॉल करतोय. यावेळेचा चेंडूचा टप्पा थोडासा भरकटला. लेन खराब आहे. व्हाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. डावे यष्टीच्या बाहेर गोलंदाजी आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. अविनेश कुमारनं ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, विशेष करून पॉवर प्लेची काही षटकं सुरू आहेत. एक खेळाडू डीप लॉंगॉनला आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. त्यामुळे ऑफ स्टंपच्या बाहेर अटॅक करणं किंवा वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करणं इथे उचित ठरेल. लेग स्टंपच्या बाहेर जर गोलंदाजी केली तर तिथे फलंदाज त्या गोलंदाजीवरती आक्रमण करेल. तो काही धावा बनवेल, काही मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल. परंतु आत्तापर्यंत बॅटरच्या बॅटवरती चेंडू आला नाही. त्यामुळे अविनेश कुमारसाठी खरं तर ही कमालीची गोष्ट म्हणावी लागेल. एक जमेची बाजू त्याच्या बाजूने ठरलेली आहे. काही डॉट बॉल देखील न येता काही व्हाईट बॉल आलेत. 2 खराब चेंडू आपण पाहतो आणि टीमची धावसंख्या 1 गडी बाद 11. 11 रन लॉस ऑफ 1 विकेट. अकरा धावा धावपल कुळत आहेत. एक विकेट देखील आपण पाहिले तर इथे गमावली जाते. यावेळेचा चेंडूचा पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू आपण पाहिले तर इथे एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड पुढे जातो आणि धावपल कोती बनवले जात आहेत. एक गडी बाद 12 धावा. धावा धावपल कोते आहेत. यावेळेचा चेंडूचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. नाईस कॉट. कॅच ऑफ द मॅच. इथे देखील आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. मुख्य पंच कळतात. व्हाईट बॉल एक खराब चेंडू येतोय. अतिरिक्त अवांतर धावेत वाढ होते आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 13 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहते. रविकांत आणि सौरभ या जोडीला आपण पाहते बॅटिंग करताना. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 ओव्हरच्या 8 षटकांच्या सामन्यामध्ये एक निर्णायक मॅच आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे.
यावेळचा चेंडू होता कव्हर पॉईंटला खेळला, गॅपमध्ये ढकललाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, पाठला करतायत चेंडू अडवण्यासाठी. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर घेतल्या जात आहेत. 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि अखेर धावफलक बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 15 धावा. 15 रन लॉस ऑफ 2 विकेट. आणखीन एक मोठा प्रहार आपण पाहतोय. चेंडू सीमा पार, षटकार. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपला. ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा. रविकांत बॅटिंग करतात 3 चेंडू 8 आणि सौरभ बॅटिंग करतात 4 चेंडू 3. करण नंदेड आपण पाहतोय 10.50च्या सरासरीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 21 धावा. तिसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये नो बॉल येतोय आणि फ्री हिट बॉलची देखील उद्घोषणा मैदान होताना पाहायला मिळते. रविकांत आपण पाहिलं तर खरं तर आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवली जाते. स्कोर कार्ड होती प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिला फलंदाजी करणारा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय आणि धावा देखील बनवण्याचा प्रयत्न तो मात्र सातत्यानं करतोय. काही विकेट गमावल्यात. फ्री हिट चेंडू होता, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता, स्कोर लेगला टोलवण्याचा प्रयत्न होता आणि तोपर्यंत धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे स्थिर आहे. 23 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. 2 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्या गेल्यात. रविकांत 4 चेंडू 8 आणि सौरभ आपण पाहिलं तर 5 चेंडू 4. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय. दीपक रावत आलेत षटक क्रमांक 3 करण्यासाठी. ओव्हर पिच चेंडू होता, 2 पायांच्या मधून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये होता आणि तिथे एक डॉट बॉल मैदानी पेश केला जातोय. एक निर्धाव चेंडू मैदानी टाकला जातोय. कमबॅक देखील केला ते, पुनरागमन वापसी देखील आपण पाहिलं तर केला ते. यावेळचा चेंडू होता, एक मोठा फटका आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर जातोय. डीप मिड विकेटला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत. धावफलक होती बनवल्या जात आहेत. 2 गडी बाद 25 धावा. 25 रन लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 मैदानाची सुरू असताना 2 गडी बाद 25 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला. शॉर्ट ऑफ लेंथ ऑफस्टम्पच्या बाहेर टप्पा ठेवत चेंडू विकेट किपरकडे जातोय. आणखीन एक डॉट बॉल देखील आपण पाहतोय. दीपक रावतचं कौतुक आहे. उंचपुरा गोलंदाज आहे, तगडा ताकदवान गोलंदाज आहे. अचूकता योग्य टप्पा आहे, टप्प्यावरती फार मोठं नियंत्रण आहे. यावेळचा चेंडू होता, फ्रंट फुटवरती आलेत, कव्हरच्या टोक्यावरतून खेळलाय. डीप कव्हरला एक सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि पाहता पाहता चेंडू मात्र पोहोचलाय सीमारेषेच्या जवळ आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होती आकडे देखील आपण पाहिलं तर इथे बदलत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे 3ऱ्या क्रमांकाचं आणि धावफलक होती बनवलं जात आहेत. 2 गडी बाद 27 धावा. करण नंदेड आपण पाहतोय 9.53. फुल टॉस चेंडू होता, अडवलं चाहतोय. रनआउटची संधी चुकी होती. फेकी सुरेख आहे.
बॅकअप खराब आहे आणि तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. षटक क्रमांक संपेल. तिसऱ्या क्रमांकाचं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम बनवते 2 गडी बाद 28 धावा, 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू, धन्यवाद डीचे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं सौरभला आपण पाहतोय 5 चेंडू 4, रविकांत 9 चेंडू 13. यावेळीचा चेंडू तर आउटसाइड द लेग स्टंप. थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतोय गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. काही धावा देखील येत आहेत, पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्येत वाढ होते. वाईट प्लस 2 अतिरिक्त 3 धावा, 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावसंख्येत आपण पाहिलं तर वाढ होते. धावपल कोती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील 4थ्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरू आहे. रविकांत बॅटिंगसाठी पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू तर आउटसाइड द लेग स्टंप, पुन्हा एकदा खराब चेंडू. आणखीन एक व्हाईट बॉल आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये होती. अतिरिक्त धावा देखील आपण पाहिले तर इथे स्कोर कार्ड होते आणि धावपल कोती आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलले जात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे मैदान ती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू ता सर्व बॅटनं समोर उडवलाय. मिडॉनमधून चेंडू डीप लॉंगॉनला येतोय. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतात. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती आकडे इथे आपण पाहिले तर बदलले जात आहेत. एक एक चेंडू आणि एक एक धाव देखील आपण पाहिले तर फार महत्त्वाचं आहे. धावपल कोती स्कोर कार्ड होती 2 गडी बाद 33. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला फुल टॉस चेंडू ता कव्हरला अडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करतात. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. 2 गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. निशांत राणा गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 4थं षटक करत. जेवण चालू झालेलं आहे. ज्याला जेवायचं त्यांनी जेवण करायला यावे इकडं. जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये. हेलो, लंच चालू हो गया. लंच, जिसको लंच करना है वो आ जाओ यहाँ पे. यावेळीचा चेंडू ता तो देखील आपण पाहिलं तर अडवला जातोय. रनआउटची संधी आणि विकेट. फलंदाज रनआउट, बॅटर होईल धावबाद. हॅलो हॅलो, लंच चालू केलेलं आहे, या लवकर. थँक्यू, धन्यवाद डीचे. 4थं षटक सुरू आहे. 3 गडी बाद 34 धावा. सगळ्यांना विनंती आहे, जेवण चालू झालेलं आहे. ज्यांना कुणाला जेवण करायचे त्यांनी जेवण करून घ्या. उसळणारा चेंडू होता विकेट किपरच्या हातात जातोय. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ती पेश केला जातोय. डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक चेंडू बाकी आहे.
34 धावा, 3 गडी बाद. यावेळचा चेंडू होता, तिथे मात्र चेंडूला दिशा दिली. गलीमध्ये चेंडू आपण पाहिलं तर कट केलाय. चांगला फटका आपण पाहिलं तर तिथे मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेट करत स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 35 धावा, 35 रन, लॉस ऑफ 3 विकेट. जेवण सुरू झालेलं आहे. सर्वांना विनंती, आपण भोजन करण्यासाठी भोजन कक्षाकडे या. टीम लॉजिक आणि टीम ग्रीन इकॉम यांना विनंती आहे, भोजन सुरू झालेलं आहे, आपण भोजन करून घ्या. ज्या ज्या टीमच्या मॅचेस झालेल्या आहे त्या सगळ्या संघांना विनंती, आपण जेवण करून घ्या. म्हणजे ही मॅच संपली की पुढील मॅच लगेच सुरू होणार आहे, कोणत्याही प्रकारे ब्रेक होणार नाही. त्यामुळे विनंती आहे की भोजन सुरू झालेलं आहे, विनंती आपण जेवण करून घ्या. हा संपूर्ण इव्हेंट आपण पाहिलं तर माय हॅलो. प्रोडक्शन यांच्या माध्यमातून नक्कीच आयोजित होतोय. त्यांचं देखील कौतुक आहे, त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण इव्हेंटचं आपण पाहिलं तर मॅनेजमेंट केलेलं आहे. माय फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून संपूर्ण यूट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण असेल किंवा संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहिलं तर संपन्न होते. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. धावपल होता आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं गेला. 36 धावा धावपल होता, 3 गडी बाद. यावेळचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला वेट केलं, चेंडूला वॉच केलं, चेंडूचा टप्पा पडू दिला, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटर इथे आपल्याला प्लेसमेंट करताना पाहायला मिळतोय गोविंद. तोपर्यंत एक सिंगल येते आणि धावसंख्या पुढे जाते धावपल कोती. 3 गडी बाद, 37 धावा, 37 रन, लॉस ऑफ 3 विकेट. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात खेळलाय. ऑन साइड मिड विकेटला एक चांगला फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कोती बनवलं जात आहेत. 3 गडी बाद, 38 धावा. 5वं षटक मैदानात सुरू आहे. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. बॅटिंग करतोय गोविंद, 1 चेंडू 1. बॅटिंग करतोय सौरभ, 11 चेंडू 8 धावा. यावेळचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. वेलकम बॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. अगदी बॅटच्या अलगद जवळून चेंडू गेला आणि विकेट किपरच्या हातात विसवला. तिथे आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट होऊन फटका खेळलाय. चेंडू अडवला जातोय मिडॉनला. तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक संपेल 5. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 3 गडी बाद, 39 धावा, 39 रन, लॉस ऑफ 3 विकेट. चांगला फटका देखील आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो आणि चौकाराने स्वागत होते गोलंदाज अनबुक कुमार सरांचं आणि पहिल्या चेंडूवरती चौकार, 4 धावा. यावेळचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सुरू आहे 6व्या क्रमांकाचं. 3 गडी बाद, 43 धावा. 8 षटकांचा सामना इथे मैदानात सुरू आहे. यावेळचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातात आपण पाहिलं तर विसवला जातोय. पंच कळतात, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड होते. आकडे बदलतात. ॲक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गो लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती
परंतु माय फिल्म प्रोडक्शन या संपूर्ण टीमचं कौतुक आहे. त्यांनी या संपूर्ण इव्हेंटचं आपण पाहिलं तर मॅनेजमेंट केले. अतिशय सुंदर आयोजन नियोजन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहतोय. यावेळचा चेंडू होता उसळणारा चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. दोन पंच एकत्रित देत आहेत. काय निर्णय कळवत आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. कारण का पंचांच्या निर्णयाची वाट आपण जरूर पाहतोय, प्रतीक्षा करतोय. निर्णय फार महत्त्वाचा असतो आणि दोन्ही पंच एकत्रित येऊन ज्यावेळेस निर्णय कळवतात त्यावेळेस योग्य निर्णय येतो आणि तो निर्णय इथे पंचांनी कळवला. मला वाटते बॅटर आउट असेल, फलंदाज बाद, आउट. सहाव्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 44वा धावफलक आहे. 4 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावलं गेल्यात. 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरची मॅच आपण पाहिलं तर इथे मैदान ती सुरू आहे. यावेळचा चेंडू होता पाठीमागे विकेट किपर अडवत आहेत. आणखीन एक डॉट बॉल येतोय, अजून एक निर्धाव चेंडू इथे आपण पाहिलं तर विकेट होती टाकला होती. माती विकेट आहे, मातीची खेळपट्टी आहे. जी खेळपट्टी आज फलंदाजांच्याही प्रेमात पडली, गोलंदाजांच्याही प्रेमात पडली. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली. यावेळचा चेंडू होता, आणखीन एक डॉट बॉल आणि षटकाची होती समाप्ती. मुख्य पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 6 इथे होते समाप्त. बॅटिंग करणारी टीम धावफलक होती बनवते 4 कडी 5 44 धावा, 44 रन 44 धावा. सातव्या आणि 8व्या क्रमांकाच्या षटकाला देखील आता लगेच सुरुवात होताना पाहायला मिळेल. स्लॉगवर डेतोर आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम 7वं षटक देखील आता सुरू होईल. 8 ओव्हरची मॅच आहे. 8 षटकांचा सामना देखील आपण इथे मैदानात पाहतोय. क्रिकेटचा खेळ असाच आहे, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेड लावले. हा खेळ जर तुम्ही का मैदानाच्या आतमध्ये उतरला ना तर या खेळात तुमचं नाव होतं. आणि खरं तर क्रिकेटच्या खेळात आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो, जो चांगली कामगिरी करतो त्याच्या नावाचा झेंडा अटके पार रोवला जातो. त्यामुळे आज जो चांगली कामगिरी करणार त्याच्या नावाची चर्चा संपूर्ण वर्षभर या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतो. एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड होती. आकडे देखील आपण पाहिलं तर इथे बदलले जात आहेत. 45 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट कमवले गेल्यात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. पंचेचाळीस धावा. यावेळचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु एकही क्षेत्ररक्षक चेंडूच्या जवळ नव्हता. एक टप्पा पडल्यानंतर अडवला जातोय. 1, 2, 3 क्षेत्ररक्षक येत आहेत, फील्ड करतायत. तोपर्यंत धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्ड ती बनवलं जात आहेत. 46 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 7वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रत्युष सेनापती बॅटिंगसाठी आलेत. सौरभ बॅटिंग करतायत. 13 चेंडू 9, प्रत्युष 3 चेंडू 0. खातं खोलायचे प्रत्युषला आणि तिथे आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदानावरती. परिस्थिती हाताळण्याची कौशल्य ज्याच्याकडे असतो तो जग जिंकण्याची जिद्द राखून असतो. आज परिस्थितीवरती मात करावी लागेल. प्रत्युषला चांगली कामगिरी करावी लागेल. तो थोडासा अडखळत खेळताना पाहायला मिळतोय. थोडा स्ट्रगल करतोय, थोडासा संघर्ष करतोय. अप अँड डाऊन स्वीकारतोय, चढ आणि उतारला पार करतोय. कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. खाच खलगे तुम्ही स्वीकारल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार नाही. संघर्ष केल्याशिवाय तुम्ही विजयाची यशोगाथा लिहिणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल प्रत्युषसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक सलगचे 3 डॉट बॉल, बॅक टू बॅक सलगचे लागोपाठचे 3 निर्धाव चेंडू.
तीन बिंदी गेंदी इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळीचा चेंडू होता अखेर मासा गळाला. विकेटचं होते पतन, फलंदाज होते आउट. प्रत्युषला परतावं लागेल, बाद, आउट. थँक्यू डीसे. नक्कीच आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवरती देखील आपल्याला पाहायला मिळेल भोजन कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांसाठी लंच आणि भोजनाची व्यवस्था देखील आपण पाहिलं तर संपन्न होते. सगळेच जण आपण पाहिलं तर कुण्या गोविंदानं मोठ्या आनंदानं भोजनाचा आस्वाद घेत आहेत. एक खरं तर या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एखादा इव्हेंट आयोजित करत असताना मायफिल्म प्रोडक्शनचं कौतुक करेलच. त्यांनी संपूर्ण यूट्यूब लाईव्हची आपण पाहिलं तर जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतल्याने अतिशय जबाबदारीनं या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण गो लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माय फिल्म प्रोडक्शनची टीम आपल्यापर्यंत पोहोचवते. त्यांचे कौतुक आहे, त्यांचंही स्वागत आहे आणि त्यांचे आभारी आहोत. कारण का या गोष्टी फार बारकाईने दाखवणं गरजेचं असताना ते खूप बारकाईने प्रत्येक गोष्टी आपल्याला यूट्यूबवरती दाखवत आहेत. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि तिथे आपण पाहिलं तर धावा येत आहेत. चेंडू सीमा पार, 1 2 3 टप्पा घेत चौकार, 4 धावा. एक जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. चौकार देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. यावेळीचा चेंडू क्रॉस बॅटनं खेळलाय, स्क्वेअर लेगला मोठा तडाखा, कॅप मोठा, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड होते देखील इथे आपल्याला आकडे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. 52 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट इथे गमावल्यात. शेवटचं षटक सुरू आहे. अंतिम ओव्हर आपण पाहतोय, स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. आउटसाइड द लेग स्टंप, खराब चेंडू. मुख्य पंच सचिन भाऊ कळवत आहेत. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जात आहेत 53 धावा. आणखीन एक चांगला फटका आपण पाहतोय. ऑन साइड मिड विकेटला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, अडवतील, फेकी करतील तोपर्यंत धावसंख्येत वाढ होती. स्कोर कार्ड होते आकडे देखील आपण पाहिलं तर बदलताना पाहायला मिळत आहेत. 53 धावा धावपल होत आहेत. 5 विकेट गमावल्यात. 8वं षटक सुरू आहे. यावेळीचा चेंडू मात्र चाईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात, टिपलाय चेल. आणखीन एक विकेट सौरभला परतावं लागेल. धक्का क्रमांक 6. फलंदाज बॅटर होतोय, आउट, बाद. शेवटचा चेंडू आपण पाहतो आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट येते रनआउटच्या रूपानं. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला जातोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथे आपण पाहिलं तर 8 षटकांच्या समाप्तीनंतर 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले अब तक 56. 48 चेंडू आणि बनवायच्या 56 धावा.
हॅलो 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 हो चालू करा. चला सेंट्रल स्टोअर एचओ हिटर्स कॅप्टन्स टॉस उडून घेऊ. नाही नाही टॉस टॉस कॅप्टन पाठवा कॅप्टन 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 हेलो हेलो अंपायर हेलो ठीक. हेलो हेलो अंपायर अंपायर एक जण रिलीज करा जरा तुम्ही आणि एक जण नितीन हा एक जण थांबा एक जण रिलीज करा. चला दोन टीम. हॅलो सेंटर स्टोर कॅप्टन चला टॉर्च करायचं लवकर. हॅलो सेंटर स्टोर चला. सर हॅलो हॅलो एचओ हिटर विन द टॉस अँड चूज टू फील्ड. एचओ हिटर विन द टॉस अँड चूज टू फील्ड. नेक्स्ट दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती 48 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज आपण पाहिलं तर इथे आहे. अनिल सोनूने गोलंदाजीच्या मार्कवर येत आहेत पहिले षटक करण्यासाठी. तर बॅटिंगसाठी प्रथमेश पवार आणि रोशन मोरे या जोडीला आपण पाहतो मैदानावरती. सामन्याला होती सुरुवात
48 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची गरज. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत अनिल सोनूने. पहिलं षटक मैदानी करतील. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 55 धावांचा पाठलाग तो मात्र मैदानी करायचा आहे. प्रथमेश पवार आणि जोडीला रोशन मोरे येत आहेत मैदानावरती बॅटिंगला. सलामीच्या आघाडीचे बॅटर देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. प्रथमेश पवार, रोशन मोरे. चला अंपायर सर मॅच सुरू करा, थोडी घाई करा. अजून यानंतर 2 मॅच आणि 1 इनिंग व्हायची आहे. डी से थँक्यू. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होते. 48 चेंडू आणि 55 धावांचा केला ते पाठलाग. लेट्स प्ले. मुख्य पंच कळवत आहेत. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू होता अक्रॉस द बॅटने केला. डीप मिड विकेटला एक चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं मैदान ते उघडतायत. स्वतःचं अकाउंट मैदान ते ओपन करतायत. प्रथमेश पवार बॅटिंग करताना आपल्याला मैदान ती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 चेंडू 1 धाव. धावफलक आणि स्कोर कार्ड होती इथे आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात देखील आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा हरकत करताना पाहायला मिळतोय. थोडासा आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळतोय. इन स्विंग होताना पाहायला मिळतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत, एकच धाव. कारण रन रेट 3.0. 55 धावांचा पाठलाग. यावेळीचा चेंडू होता. सर्व बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप एज टेकन. व्हेरी गुड कॅच. पहिलं विकेटचं होतोय पतन. रोशन मोरे खातही न खोलता 0वरती होत आहेत. डायमंड डकचे शिकार. आउट बाद. अखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील आपण पाहिलं तर थोडंसं वळण घेताना पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये देखील आपण पाहिलं तर इथे विसवताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर स्थिर आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 1 गडी बाद 1 धाव. पहिलं षटक आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेटला चेंडू होतो आणि तिथे टिपला जातोय चेल. आणखीन एक विकेट. रवी कुमार सिंग खाते न खोलता 0वरती होत आहेत. आउट बाद. विकेट आपण पाहिले तर येत आहेत. फलंदाज देखील आपण पाहिले तर बाद होत आहेत. षटक क्रमांक देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. कारण का धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती धावा देखील बनवल्यात. 1 धाव. यावेळीचा चेंडू होता. हळूवारपणे स्टेअर केला. 2 विकेट गेल्यानंतर 2 फलंदाज बाद झाल्यानंतर संयमाचं क्रिकेट देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती पाहायला मिळते. 55 धावांचा पाठलाग केला. धावसंख्या जरी कमी असेल परंतु गोलंदाजांनी
पहिल्या षटकाची सुरुवात करून दिली ना ती अतिशय कमालीची आहे. पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त सुरुवात आपल्याला मैदानी पाहायला मिळते. थँक्यू डीसे. दुसरं षटक आपण पाहिलं तर सुरुवात 3 विकेट गमावल्या गेल्यात. 1 धाव धावपल होत आहे. 3 गडी बाद 1. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डायव्हेस्टीच्या बराचसा बाहेर मुख्य पंचक होतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत आणि धावपल कोती बनवलं जात आहेत. 3 गडी बाद 2 धावा, 41 चेंडू आणि 53 धावांची गरज मात्र विजयासाठी. यावेळचा चेंडू होता अपील जोरदार आणि तिथे आपण पाहिलं तर काय निर्णय येतोय पंचांचा ते देखील पाहणं उचित ठरेल. फार मोठं अपील आपण पाहतोय. बिग अपील, लाऊड अपील. अपीलमध्ये जोश जल्लोष पाहायला मिळतोय. निर्णयाची प्रतीक्षा असेल. दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. आऊट की नॉट आऊट या गोष्टींच्या चर्चा सुरू असतील. योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. दोन्ही पंच एकत्रित चर्चा करतील आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. क्रिकेटचा खेळ असाच आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. स्वतःच्या कौशल्यावरती गर्व नसणं म्हणजे क्रिकेट. संघात एकत्मता ठेवणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आणि ज्युनियर खेळाडूला सोबत घेऊन खेळणं म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा फार महत्त्वपूर्ण खेळ आहे जो सध्या आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या एक अविभाज्य घटक ठरलेला आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. खिलाडू वृत्तीनं खेळावं लागतं. स्पोर्ट्समॅन स्पिरिट प्रत्येकाकडे असावं लागतं. पुन्हा एकदा सामना होतोय सुरू. यावेळचा चेंडूचा फटका तर फसला आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू पाठीमागे येऊन बसलाय. तोपर्यंत काही धावा देखील येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. धावसंख्येत वाढ होईल. षटक क्रमांक 2 मैदानात सुरू असताना 3 गडी बाद 3 धावा. बॅटिंग करणारी टीम दुसऱ्या डावात आपण पाहिलं तर फार प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस कोविड-19चा काळ आला होता, कोरोनाचा काळ आला होता, त्यावेळेस जी परिस्थिती प्रतिकूल झाली होती ना त्या प्रकारची परिस्थिती आता बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण पाहतोय. 3 गडी बाद 4 धावा. म्हणजे अशी देखील काही परिस्थिती होती की विकेट जास्त होत्या, धावा फार कमी होत्या आणि आता देखील ती परिस्थिती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या जोडीला मात्र करावा लागेल. अरविंद आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनबू कुमार आहेत. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती मिडल केलाय, हवेत उडवलाय आणि मिड विकेटला पाठवलाय. तिथे टिपलाय चेल. आणखीन एक विकेट. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमची परिस्थिती सुधारायला काही इथे टीम तयार नाही. एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एका पाठोपाठ एक बॅटर फलंदाज इथे आउट होत आहेत. बॅटर बाद, फलंदाज आउट. चांगला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानात टाकला. त्या चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. ते एक सिंगल आपण पाहिलं तर इथे एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. धावपल कोती देखील इथे आपल्याला आकडे बदलताना पाहायला मिळत आहे. टीमची संख्या 4 गडी बाद 4 धावा. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर मैदान ते टाकला. ते
गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाजच्या मार्कवरती धावसंख्या 5, विकेट गमावल्या 4. अखूट टप्प्याचा चेंडू, टप्प्यात आलं की कार्यक्रम. चेंडू पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. हवाई हल्ला, हवाई सफर, षटकार. थँक्यू डीसे. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावरती अशक्य असं काहीच राहत नाही. अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती प्रयत्न केले आणि प्रयत्नांना यश मिळते. एक जबरदस्त फटका अनबू कुमार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि अखेरच्या चौकार षटकारांची अपेक्षा होती. ते चौकार षटकार आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतात. 4 गडी बाद 11, 2 षटकं कंप्लीट होत आहेत. तर विजयाचं समीकरण देखील आता पूर्णपणे बदलते. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक आहे. 36 चेंडू आणि बनवायच्या 44 धावा. 36 चेंडू आणि 44 धावांची गरज आपण पाहतो विजयासाठी आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. दिवसभर आमचे फोटोग्राफर मित्र मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहून सगळे क्षणचित्र कैद करण्याचं काम आपल्या कॅमेऱ्यात करत असतात. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. आमचे दोन्ही कॅमेरामॅन जे कॅमेरा वर्क करतात, ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा HD क्वालिटीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गो लाईव्ह यूट्यूब चॅनलची टीम करते. परंतु माय फिल्म प्रोडक्शन यांचं विशेष कौतुक करेल, ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिलं तर लाईव्ह प्रेक्षेपण आपल्यापर्यंत दाखवलं जाते. या सर्वांचं कौतुक आहे. कारण का आता कोणतीही स्पर्धा असू द्या, कोणता इव्हेंट असू द्या, त्यामध्ये कॅमेरामॅन असेल, लाईव्ह टेक्निशियन टीम असेल, संपूर्ण आपल्या स्वतःला झोकून देत काम करत असतात आणि त्या स्पर्धेला, त्या इव्हेंटला किंवा त्या मॅनेजमेंटला एका वेगळ्या उंचीवरती कसं घेऊन जाता येईल याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. त्या प्रत्येकाचं कौतुक आहे. कारण का आता सामना देखील आपण पाहिलं तर थोडासा कंटाळवाणं स्वरूप पाहायला मिळतोय. कारण का सुरुवातीच्या काही विकेट गमावल्यात, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती फार मोठी जबाबदारी आहे. यावेळचा चेंडूचा फटका केलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्या जातात. थोडंसं शांत वातावरण आपण पाहतोय. कारण का सुरुवातीचे जे काही विकेट आहे 1, 2, 3, 4 विकेट झटपट गमावल्या गेल्यात आणि जबाबदारी आता मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती आहे. जिथे बॅटिंगचा टॉप ऑर्डर जो असतो ना, तो टॉप ऑर्डर नेहमी कमालीचा ठेवला जातो, परंतु टॉप ऑर्डर ढासळलाय. आता जबाबदारी मिडल ऑर्डरच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. धावसंख्या 15. यावेळचा चेंडूता मिडअपमधून डीप लॉंगअपमध्ये येतोय. आता मिडल ऑर्डरच्या बॅटरच्या बॅटमधून जसा जसा फटका येईल ना, तसा टॉप ऑर्डरचे बॅटर फक्त टाळ्या वाजवतील. कारण का त्यांचा प्रयत्न एकच असेल की आमच्याकडनं जी कामगिरी झाली नाही, कदाचित मिडल ऑर्डरकडनं ती कामगिरी व्हावी आणि आमच्या संघानं विजयाच्या पताका फडकाव्यात. कारण का क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रत्येक बाजूनं पाहावा लागतो, प्रत्येक अँगलला बघावा लागतो. तो फक्त फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं नाही किंवा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं नाही. यावेळचा चेंडूचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, अडवला जाईल आणि तोपर्यंत काही धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. परंतु मिडल ऑर्डरला देखील आता चुकी करून चालणार नाही. भले एकेरी दुहेरी धावांनी का होईना, परंतु संघाला विजयाचा समीप घेऊन जावं लागेल आणि अखेर विजयाचा समारोप तो मात्र करावा लागेल. हा षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 4 गडी बाद 17, 17 रन, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेट गमावल्यानंतर धावपलकोती धावा 17 धावा. विजयाचं समीकरण शेवटचे 30 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 38 धावा. 38 रन टू विन 30 बॉल. 38 रन टू विन 30 बॉल. 30 चेंडू 38 धावांची विजयासाठी गरज. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होईल. थोडीशी टीम मिटिंग आपण पाहतोय. या गोष्टी गरजेच्या आहेत. ज्यावेळेस सामना
एक रोमहर्षक होतो, एक मॅच रंगतदार होते. त्यावेळेस कॅप्टनने लिडिंग फ्रॉम फ्रंट येणं, कॅप्टननं समोर येणं, आपल्या गोलंदाजी, आपल्या क्षेत्ररक्षकांची, आपल्या खेळाडूंशी चर्चा करणं आणि त्यातून एक चांगला निर्णय घेणं ते मात्र फार गरजेचं असतं आणि तोच निर्णय कदाचित इथे झाला असावा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडनं. ते देखील आपल्याला येणाऱ्या वेळेत, येणाऱ्या काळात मात्र पाहायचे. कारण का कॅप्टन ज्यावेळेस लिडिंग फ्रॉम फ्रंट नेतृत्व करत असतात, मराठीमध्ये सुंदर काय वाक्य आहे, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. आज नेतृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जबाबदाऱ्या जर खांद्यावरती आहे तर त्या घेऊन मात्र खेळावं लागेल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धावे, ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपल कृती आकडे बदलत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा, 4 गडी बाद 19, 55 धावांचा केला ते पाठलाग. अठरा धावा धावपल कृती आहेत, 4 विकेट, 19 धावा धावपल कृती आहेत. व्हाईट बॉल घ्या नाही. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि चौथ्या षटकात आक्रमण केला, ते चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळत आहे 4 4 4. थँक्यू. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, 4 गडी बाद 22 धावा धावपल होत आहेत. अनबुक कुमार सर आपण पाहिले तर बॅटिंग करतायत, 6 चेंडू 13. सचिन बॅटिंग करतायत 5 चेंडू 4. सचिन खरात बॅटिंग करतायत चोरात, चौकार देखील खेळलाय चोरात. धावा बनवायला लागतील सचिन खरात आणि टीमला. धावसंख्या 22. अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटचं टॉपेज घे, चेंडू मात्र जातोय फाईन लेगला. पाठलाग सुरू, शर्यत लागली, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता नो बॉल प्लस 2 धावा, अतिरिक्त 3 धावा. नो बॉल प्लस 2 अतिरिक्त 3 धावा. या 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपल कोती बनवलं जात आहेत 25 धावा. 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट. चौथं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. मला वाटते 6 खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळ आहेत. जे काय कॉम्बिनेशन पाहिजे ते तिथे पंचांना आपण पाहिलं तर निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे पंचांनी तिथे नो बॉल घोषित केला आहे. पुढील चेंडू मैदानावरती फ्रीड बॉल, फ्रीड चेंडू देखील आपण पाहू शकाल मैदानावरती. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र केलाय, जोरदार फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फ्रीड चेंडू होता, फक्त अडवलं जाईल. झेल झाला तरी फलंदाज आउट होणार नाही, कारण का फ्रीड चेंडूवरती फलंदाज फक्त रनआउट होतो, तो फक्त धावबाद दिला जाऊ शकतो. आणि इथे आपण पाहिलं तर धावा येतात, स्कोर कार्ड होती 27 धावा त्या मात्र बनवल्या गेल्यात. 27 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 कडी बाद 27. षटक क्रमांक 4 मैदान होती. 8 षटकांची मॅच आपण पाहतोय. 8 ओव्हरच्या 5 मॅच आजच्या शेड्यूलनुसार आपण इथे मैदान ती पाहणार आहोत. इथे मैदान ती खेळवल्या जाणार आहेत. आणखीन एक चांगला चेंडू होता, ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर रूम दिला, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळला आणि त्यावरती एक चांगला फटका बॅटर आपण पाहिलं तर खेळतायत अनबू कुमार सर यांच्या बॅटमधून फटका आपण पाहतोय. सचिन खरात सोबतीला आहेत, धावा पळून पूर्ण करतायत. धावसंख्येत वाढ होते आणि धावपल कोती बनवलं जात आहेत 28 धावा. 4 षटकं संपल्यानंतर ड्रिंक ब्रेक होईल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. ओके, पाणी घेऊन या एक्स्ट्रा खेळाडू. अठ्ठावीस. यावेळेचा चेंडूचा पॉईंटला खेळला आहे, चांगला टप्पा देखील आपण पाहिलं तर चेंडूचा मैदान ती पाहायला मिळाला, त्यावरती एक हलकीशी प्लेसमेंट आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते आणि स्कोर कार्ड ते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे वाढ होती, स्कोर कार्ड होते आणि धावपल होती. आकडे देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहते, आउटसाइड द ऑफ स्टंप, खराब चेंडू.
पंच कळतात. व्हाईट बॉल. टीम चौसंख्या 30. 4 गडी बाद 30 धावा. चौथं षटक सुरू आहे. 8 षटकांचा सामना आपण पाहतोय. 55 धावांचा पाठलाग मैदान ते केला जातोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आता विकेट घ्यावा लागतील. डॉट बॉल मैदान ते टाकावे लागतील. टो क्रशिंग यॉर्कर होता. बॅटच्या आतील कडा घेत चेंडू अडवला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 31 धावा. 4 गडी बाद. चौथं षटक मैदान ते सुरू आहे. शेवटचे 25 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा. एक चेंडू एक धाव मात्र महत्वाचे आहे. 1-2 विकेट महत्वाचे असतील गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं. 1-2 डॉट बॉल 1-2 विकेट महत्वाचे असतील. यावेळचा चेंडू होता स्लोअर वन चेंडू. गती परिवर्तन करून टाकलाय. एक डॉट बॉल मैदान येतो आणि षटकाची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 31 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. तर विजयाचं समीकरण शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 24 धावा. 24 रन टू विन 24 बॉल. 24 चेंडू 24 धावांची गरज विजयासाठी. अंपर चालू करा. टाइम होतोय. पाऊस येईल. चला. वेळ कमी आहे आपल्याकडं. हॅलो. जेवायचं कोणी राहिलं असेल तर ज्याला पटापट जेवायला या. खाना खाने का कोई बाकी है? 31 धावा धावफलक होत आहे. 4 विकेट गमावले गेलात. 24 चेंडू आणि अजूनही 24 धावांची गरज आपण पाहिलं तर विजयासाठी आहे. 31 धावा धावफलक होती. 4 गडी बाद. 24 चेंडू 24. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही आणि तिथे डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू देखील आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहू शकाल. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे अडवला जातो. एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलक होती आकडे देखील आपण पाहिले तर बदलत आहेत. 32 रन 32 धावा धावफलक होती. 22 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. व्हाईट बॉल देखील आपण पाहिले तर इथे एक अतिरिक्त अवांतर धाव येते. स्कोर कार्ड होते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील 5वा सुरू आहे. 4 गडी बाद 33 धावा धावफलक होत आहेत. 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. सचिन खरात बॅटिंग करतात. 7 चेंडू 5. अनबुक कुमार सर बॅटिंग करतायत. 12 चेंडू 20.
यावेळचा चेंडू होता उसळतोय विकेट किपरच्या हातात जातोय. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल फार महत्त्वाचे ठरणार आहेत. निर्धाव चेंडू गरजेचे आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. एक एक डॉट बॉल एक एक निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव दडपण प्रेशर बनवेल आणि प्रेशर क्रिएट केला जाईल आणि प्रेशर क्रिएट केला की विकेट देखील गमावल्या जातील. त्यामुळे डॉट बॉल फार महत्त्वाचे आहेत आणि तेच डॉट बॉल पेश करावे लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. ज्या निर्धाव चेंडूबद्दल आपण चर्चा करत होतो तेच निर्धाव चेंडू मैदानात टाकले जात आहेत. तर बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील धावा बनवाव्या लागतील. एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. षटकार चौकार खेळावे लागतील. गॅपमध्ये चेंडू टोलवावे लागतील. यावेळचा चेंडू होता आउटसाइड द लेग स्टंप. खराब चेंडू मुख्य पंच कळतात. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धावे ते स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक होती 34 धावा. 4 गडी बाद 34. 5वं षटक मैदानावरती. आशिष गुप्ता गोलंदाजीच्या मार्क होती. 4 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केल्यात 3 धावा. आशिष गुप्ता. स्लोअर वनला चेंडू होता धीम्या गतीने टाकलेला. त्याला फक्त दिशा दिली. गतीचा आणि वेगाचा वापर करत चेंडू गॅपमध्ये टोलवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू मात्र पाठवलाय. सचिन खरात यांच्या बॅटमधून चेंडू चाललाय जोरात. चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीचे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते सुरू आहे. 5व्या क्रमांकाचा 38वा धावफलक होते आहेत. शेवटचे काही चेंडू देखील आपण पाहिले तर बाकी आहे. धावफलक होते आणि स्कोर कार्ड होती. यावेळचा चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ती अडवला जातोय. तोपर्यंत कोणत्याच प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक संपेल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 38 धावा. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहेत. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात 17 धावा. 18 चेंडू 17 धावा. 17 रन टू विन 18 बॉल. शेवटचे 17 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्यात. 18 चेंडू बाकी आहेत. थँक्यू डीसे. सौरभ येत आहेत बॅटिंग गोलंदाजीच्या मार्क होते. आशिष गुप्ता यांच्या षटकात 7 धावा आल्या. शेवटची 3 षटकं फार निर्णायक असतील. फार महत्त्वपूर्ण असतील. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. पहिला चेंडू होता लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या संधी होत्या. दबाव फार महत्त्वाचा. मी सुरुवातीला सांगितलं की टॉप ऑर्डरचे बॅटर बाद झाल्यानंतर मिडल बॉर्डरवरती फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे आज एक जिम्मेदारीचं क्रिकेट खेळायचं आहे. संयमाचं क्रिकेट खेळायचं आहे. संयम फार महत्त्वाचा आहे. आयुष्यात प्रत्येकाचा संयम फार महत्त्वाचा आहे आणि तो संयम दाखवत आज फलंदाजी करत धावा बनवायच्यात. तर गोलंदाजांना देखील डॉट बॉल टाकत काही विकेट मिळवायच्यात. व्हाईट बॉल येतोय. स्कोर कार्ड पुढे जातोय. विजयाचे समीकरण पुन्हा एकदा बदलते. 39 धावा धावफलक होते आहेत. 17 चेंडू आणि बनवायच्यात 16 धावा. यावेळचा चेंडू होता मोठा फटका तर खेळलाय. चेंडू हवे टिप विकेटला झेल सुटला गेलाय. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज जसा बॅटरच्या बॅटमधून चेंडू हवेत उडाला ना गोलंदाजाने सेलिब्रेशन करायला सुरुवात केली होती. परंतु जसा क्षेत्ररक्षकाच्या हातातून सटकला ना त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड मोठ्या निराशा
आणि प्रचंड मोठी निराशा ती मात्र मैदानी पाहायला मिळाली. फुल टॉस चेंडू होता. आणखीन एक संधीचं सोनं होतंय, परंतु पंचांचा निर्णय काय येतोय ते देखील आपण तिथे पाहणार आहोत. नो बॉल. पंचांनी देखील आपण पाहिलं तर इथे कळवलंय नो बॉल आणि त्यावरती धावा देखील आपल्याला येताना पाहायला मिळतील. नो प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल आणि पुढील चेंडू फ्री हिट बॉल. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, हवेत उडवलाय. फ्री हिट बॉल आणि त्यावरती धावा येतील. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोती पाहायला मिळतील तब्बल 43 धावा. नो बॉल वरती प्रत्येक फ्री हिट चेंडू पुढील असतो आणि त्यामुळे या नो बॉल वरती आपण फ्री हिट पाहिलेला आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका खेळलाय, चेंडूला फ्लिक केलाय, चांगली दिशा दिली, ऑन साइड मिड विकेटला टोलवलाय. तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक नो बॉलवरती फ्री हिट चेंडू असतो आणि फ्री हिटवरती तुम्ही फक्त रनआउट किंवा धावबाद होऊ शकता, कॅच आउट होऊ शकत नाही, झेलबाद तुम्हाला पंच देऊ शकत नाही आणि त्यामुळे तिथे काही धावा पाहायला मिळाल्या. आणखीन एक चांगला फटका यावेळेस मिडल ऑफ द बॅट, हवाई हल्ला, हवाई सपर, लेट पण थेट ठोकलाय. उत्तुंग षटकार. फुल टॉस चेंडू, बॅक टू बॅक सलग दुसरा, 2 in row, एका पाठोपाठ एक लागोपाठचा दुसरा षटकार. सामना संपला. विन द मॅच. विजेत्या टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. हॅलो.